श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार यामध्ये लिस्टेड फार्मा सेक्टरमधील 5 कंपन्यांची माहिती पाहणार आहोत. यात आपण प्रामुख्याने त्यांचे मार्केट कॅप, शेअर होल्डिंग पॅटर्न, प्रॉफिट अँड लॉस तसेच फायनान्शियल ट्रेंड याबद्दलची माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. आता आपण फार्मा सेक्टरमधील पहिल्या कंपनीची माहिती पाहणार आहोत. या कंपनीचे नाव आहे सन फार्मा लिमिटेड. या कंपनीची स्थापना 1983 मध्ये झाली आहे. दिलीप सांघवी हे या कंपनीचे फाउंडर आहेत. आज या कंपनीला 38 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता आपण सन फार्मा लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर होल्डिंगबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग 54.48 इतके आहे. आता आपण सन फार्मा लिमिटेड या कंपनीची माहिती पाहणार आहोत. या कंपनीचे मार्केट कॅप 1,68,797 कोटी इतके आहे. तर कंपनीचा पी रेशो 36.4 इतका आहे. तसेच कंपनीची बुक व्हॅल्यू 188 रुपये इतकी आहे आणि फेस व्हॅल्यू 1 रुपये इतकी आहे. आता आपण सन फार्मा लिमिटेड या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसबद्दलची माहिती पाहणार आहोत. सन फार्मा या कंपनीचा मार्च 2020 मधील प्रॉफिट हा 3,765 कोटी इतका होता. आता आपण सन फार्मा या कंपनीच्या फायनान्शियल ट्रेंडबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीचा मार्च 2020 मधील रेव्हेन्यू 33.49 इतका होता, तर प्रॉफिट 3.76 इतका होता. आता आपण या सेक्टरमधील दुसऱ्या कंपनीविषयी माहिती पाहणार आहोत. त्या कंपनीचे नाव म्हणजे सिप्ला इंडिया लिमिटेड. या कंपनीची स्थापना 1935 मध्ये झाली आहे. या कंपनीचे फाउंडर ख्वाजा अब्दुल हॅमिद हे आहेत. आता आपण सिप्ला या कंपनीचे प्रमोटर होल्डिंगबद्दल माहिती पाहणार आहोत. सिप्ला या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग 36.73 इतकी आहे. आता आपण सिप्ला या कंपनीची माहिती पाहणार आहोत. सिप्ला या कंपनीचे मार्केट कॅप 72,481 कोटी इतके आहे. तसेच कंपनीचा पी रेशो 32.4 इतका आहे. तर कंपनीची बुक व्हॅल्यू 212 रुपये इतकी आहे आणि सिप्ला या कंपनीची फेस व्हॅल्यू 2 रुपये इतकी आहे. आता आपण सिप्ला या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसबद्दल माहिती पाहणार आहोत. या कंपनीला मार्च 2020 मध्ये 1547 कोटी इतका प्रॉफिट झाला आहे. आता आपण सिप्ला या कंपनीच्या फायनान्शियल ट्रेंडबद्दल माहिती पाहणार आहोत. सिप्ला या कंपनीचा 2020 मधील रेव्हेन्यू 17.48 इतका होता, तर प्रॉफिट 1.55 इतका आहे. आता आपण या सेक्टरमधील लुपिन या कंपनीबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीची स्थापना 1968 मध्ये झाली आहे. तसेच या कंपनीला मार्केटमध्ये 53 वर्ष पूर्ण झाली आहेत. या कंपनीचे फाउंडर देशबंधू गुप्ता हे आहेत. आता आपण लुपिन या कंपनीचे प्रमोटर होल्डिंगबद्दलची माहिती पाहणार आहोत. लुपिन या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग 46.86% इतके आहे. आता आपण लुपिन या कंपनीची माहिती पाहणार आहोत. लुपिन या कंपनीचे मार्केट कॅप 54,743 कोटी इतके आहे. तर या कंपनीचा पी रेशो 44.9 इतका आहे. तसेच या कंपनीची बुक व्हॅल्यू 304 रुपये इतकी आहे आणि फेस व्हॅल्यू 2 रुपये इतकी आहे. आता आपण लुपिन या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसबद्दल माहिती पाहणार आहोत. लुपिन या कंपनीला मार्च 2021 मध्ये 1,676 कोटी इतका प्रॉफिट झाला आहे. आता आपण लुपिन या कंपनीच्या फायनान्शियल ट्रेंडबद्दलची माहिती पाहणार आहोत. कंपनीचा 2021 मधील रेव्हेन्यू 15.30 इतका आहे, तर प्रॉफिट 1.22 इतका आहे. आता आपण डॉक्टर रेड्डी या कंपनीबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीची स्थापना 1984 मध्ये झाली आहे. कलाम एनजी रेड्डी हे या कंपनीचे फाउंडर आहेत. या कंपनीला मार्केटमध्ये 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता आपण डॉक्टर रेड्डीज लॅब या कंपनीचे प्रमोटर होल्डिंगबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग 26.74% इतकी आहे. आता आपण डॉक्टर रेड्डीज लॅब या कंपनीची माहिती पाहणार आहोत. डॉक्टर रेड्डीज लॅब लिमिटेड या कंपनीचे मार्केट कॅप 88,203 कोटी इतके आहे. तर या कंपनीचा पी रेशो 40.6 इतका आहे आणि या कंपनीची बुक व्हॅल्यू 1,002 रुपये इतकी आहे, तर फेस व्हॅल्यू 5 रुपये इतकी आहे. आता आपण डॉक्टर रेड्डीज लॅब या कंपनीचे प्रॉफिट अँड लॉसबद्दलची माहिती पाहणार आहोत. डॉक्टर रेड्डीज लॅब या कंपनीला मार्च 2021 मध्ये 2,186 कोटी इतका प्रॉफिट झाला आहे. आता आपण या कंपनीच्या फायनान्शियल ट्रेंडबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीचा 2021 मधील रेव्हेन्यू 19.39, तर प्रॉफिट 1.95 इतका होता. आता आपण या सेक्टरमधील ग्लेनमार्क फार्मा या कंपनीबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीची स्थापना
1977मध्ये झाली आहे. ग्लेन साल्दाना हे या कंपनीचे फाउंडर आहेत. या कंपनीला मार्केटमध्ये 43 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता आपण या कंपनीची प्रमोटर होल्डिंगबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग 46.63% इतकी आहे. आता आपण या कंपनीबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीचे मार्केट कॅप 17,707 कोटी इतके आहे. तर या कंपनीचा PE रेशो 19.4 इतका आहे. तसेच या कंपनीची बुक व्हॅल्यू 230 रुपये इतकी आहे. तर या कंपनीची फेस व्हॅल्यू 1 रुपये इतकी आहे. पण या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीला मार्च 2020मध्ये 776 कोटी इतका प्रॉफिट झाला आहे. आता आपण या कंपनीच्या फायनान्शियल ट्रेंडबद्दलची माहिती पाहणार आहोत. या कंपनीचा 2020मधील रेव्हेन्यू 10.83 तर प्रॉफिट हा 0.78 इतका आहे. असेच नवनवीन व्हिडिओ शेअर मार्केटचे पाहण्यासाठी माझ्या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.